नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरती परीक्षेविषयी माहिती घेणार आहोत। ही भरती परीक्षा लवकरच आयोजित केल्या जाणार आहे। या परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि बहुतांश विद्यार्थी या परीक्षेसाठी एलिजिबल राहणार आहेत। ही जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आणि जर तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये इंटरेस्ट नसेल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना शेअर करू शकता, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक पोस्टमध्ये इंटरेस्ट नसतो। काही पोस्ट अशा असतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्त इंटरेस्ट राहत नाही। अशा वेळेस बघा, तुम्ही हे व्हिडिओज जे आहेत ते आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा। तुम्हाला जरी फॉर्म भरायचा नसेल परंतु तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉर्म भरण्याची इच्छा असू शकते, म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही शेअर करायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्यातर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदासाठी, शिपाई म्हणजे बघा गट ड चे हे पद आहे। या शिपाई पदासाठी रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येऊन राहिलेले आहेत। ओके, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे आहेत आणि परीक्षा जी आहे IBPS मार्फत ही परीक्षा होणार आहे। ठीक आहे, यामध्ये बघा ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे 22 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत, म्हणजेच 22 एप्रिलपासून ओके तर 10 मेपर्यंत बघा। ओके, 22 एप्रिल ते 10 मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजेच ऑलमोस्ट बघा 18 ते 20 दिवस तुम्हाला इथे फॉर्म भरायला मिळून राहिलेले आहेत। ठीक आहे, भरपूर दिवस आहेत, तुम्ही आरामात फॉर्म भरू शकता। ऑनलाईन परीक्षा बघा आतापर्यंत यांनी डेट दिलेली नाही, नंतर काही दिवसानंतर जी आहे परीक्षेचा दिनांकसुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। एकूण पदे बघा, शिपाई पदासाठी गट ड आहे, वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 रुपये आणि एकूण पदे आहेत 284 पदांसाठी तुमची परीक्षा होणार आहेत। कॅटेगरीनुसार सुद्धा पदे यांनी इथे दिलेली आहेत। यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण पदे आहेत 29। इतर बघा, हे बघा इतर सर्व आरक्षण तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। जसं बघा सर्वसाधारणमध्ये तुम्हाला किती पदे आहेत, महिलांसाठी किती आहेत, माजी सैनिक किती आहेत, दिव्यांग, ओके हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ठीक आहे, यानंतर बघा अनुसूचित जमातीसाठी एकूण जागा आहेत 13, विमुक्त जातींसाठी आहेत 7, भटक्या जमातीसाठी आहेत 0 जागा। ओके, भटक्या जमाती गट ब साठी 0 आहेत। ओके, आणि भटक्या जमाती गट क साठी आहेत 11 जागा, भटक्या जमाती गट ड साठी आहे 10 जागा। ओके, विशेष मागास प्रवर्गासाठी आहेत 5, इतर मागास प्रवर्गासाठी आहेत सर्वात जास्त जागा आहेत कॅटेगरीमध्ये 62। ओके, कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त जागा आहेत OBC साठी। ओके, EWS साठी बघा 28 जागा आहेत आणि ACBC साठी आहेत 28 आणि ओपनच्या जागा ज्या आहेत ओके नॉन कॅटेगरी ओपनच्या जागा आहेत 91। अशा प्रकारे एकूण जागा देण्यात आलेल्या आहेत 284 जागा एकूण यांनी इथे दिलेल्या आहेत। ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देऊन देतो। दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांना कॅटेगरीनुसार जागा देण्यात आलेल्या नाहीत। एकूण जागा यांच्यासाठी देण्यात आलेल्या आहेत 11 जागा। ओके, दिव्यांगांसाठी एकूण जागा आहेत 11। ओके, कॅटेगरीनुसार जागा नाहीत। ओके, नॉर्मल जागा 11 यांनी दिलेल्या आहेत, टोटल जागा 11 आहेत। ओके, आणि बघा अनाथ कॅटेगरीसाठी जागा आहेत 2 जागा। ओके, म्हणजेच नॉर्मली बघा दिव्यांगांच्या जागासुद्धा कॅटेगरीमध्ये येत असतात, परंतु इथे यांनी कॅटेगरीमध्ये दिलेल्या नसून टोटल जागा यांनी दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर हे बघा इथे सुद्धा यांनी इथे लिहून दिलेलं आहे की एकूण 284 पदांपैकी दिव्यांगांसाठी 11 पदे व अनाथ संवर्गासाठी 2 पदे आरक्षित असून सदरची पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जाणार आहेत। ओके, म्हणजेच कॅटेगरी वाईज यांचा विचार होणार नाही, ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर बघा अनाथसाठी सुद्धा 2 पदे यांनी इथे दिलेली आहेत। आणि इथे बघा पद आहे शिपाई गट ड चे पद आहे आणि किमान शैक्षणिक अर्हता आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच SSC ची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। SSC ची परीक्षा म्हणजेच माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास असणे गरजेचे आहे। ओके, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास।
जे विद्यार्थी 10वी पास आहेत ते सर्वचे सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आणि जी PDF आहे, PDFची लिंक दिलेली आहे मी तुम्हाला. ओके. PDF जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आलेली आहे आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा अपलोड करण्यात आलेली आहे. आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घ्या आणि तिथूनच PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. एज लिमिट बघा, वयोमर्यादा यांनी दिलेली आहे मिनिमम 18 वर्षे आणि मॅक्झिमम 38 वर्षे ओपन कॅटेगरीसाठी. ओके. आणि मागासवर्गीय जेवढे विद्यार्थी आहेत, ओके, मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी 5 वर्षे वयोमर्यादा यांनी दिलेली आहे. आता मागासवर्गीय म्हणजे सर्वचे सर्व यामध्ये आले. SC, ST, भटक्या जमाती वगैरे सर्वचे सर्व, OBC, SBC, ACBC, EWS सर्वचे सर्व विद्यार्थी मागासवर्गीयांमध्ये आले आणि या सर्वांना 5 वर्षे वयोमर्यादा शिथिल राहणार आहे. ओके. खेळाडूसुद्धा, ओके, खेळाडूंना सुद्धा 5 वर्षे आहे. उर्वरित बघा, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे जे उमेदवार आहेत यांना बघा 45 वर्षे वयोमर्यादा यांना दिलेली आहेत, म्हणजे यांना 7 वर्षे जास्त दिलेले आहेत. ओके. त्यांनी तसं लिहिलेलं नाही की आम्ही 7 वर्ष देऊन राहिलेलो आहोत, 45 वर्ष सांगितलेलं आहे, म्हणजे 7 वर्ष जास्त दिलेली आहे. ओके. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम फीज बघा. पद आहे शिपाई, 1000 रुपये ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीय 900 रुपये. ज्याप्रमाणे मागील काही काळापासून IBPS आणि TCS मार्फत ज्या परीक्षा होऊन राहिलेल्या आहेत त्यामध्ये सेम फीस स्ट्रक्चर आहे. 1000 रुपये आणि 900 रुपये फीस तुम्हाला भरावी लागणार आहे. ठीक आहे. आणि याशिवाय बघा, जे माजी सैनिक आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे एक्झाम फीज आकारण्यात येणार नाही. ओके. एक्स सोल्जर, ओके, माजी सैनिक यांच्याकडून कुठल्याही प्रकारे एक्झाम फीज आकारण्यात येणार नाही. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वची सर्व महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा कमेंट करू शकता, तिथे सुद्धा कमेंट सेक्शन ऑन असतो. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.